भगवान शिव हे भोळे शंकर म्हणून ओळखले जातात. ते भक्तांच्या भक्तीवर प्रसन्न होतात. शिवपूजेत बेलपत्र, जलाभिषेक आणि मंत्रजपासोबतच काही विशिष्ट फुले अर्पण करण्याला विशेष महत्त्व आहे. भगवान शिव यांच्या पूजेमध्ये महागडे साहित्य नको असते, तर काही फुले अर्पण केले तर तरी देखील शिवाची कृपा प्राप्त होते. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत भगवान शिवाच्या पूजेमध्ये कोणती फुले अर्पण करावेत आणि त्याचं काय महत्त्व आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. धतुराचे फूल. धतुरा हा भगवान शंकरांना सर्वाधिक प्रिय मानले जाते. हे फूल समुद्रमंथनावेळी शिवांनी हलाहल विष प्राशन केले होते, त्यामुळे विषारी धतुरा अर्पण करणे विशेष मानले जाते. दुसरं फूल म्हणजे आक, रुईचे फूल. आक किंवा रुईची फुले शिवपूजेत शुभ मानली जातात. अनेक मंदिरात ही फुले अर्पण केली जातात. तिसरं फूल आहे जाईचे फूल. जाईचा सुगंध मन प्रसन्न करणारा असतो. हे फूल शुद्धता आणि सात्विकतेचे प्रतीक मानले जाते. चौथे फूल आहे जुईचे फूल. शिवपूजेत जुईची पांढरी फुले भगवान शिवांना अर्पण केली जातात. पाचवा फूल आहे मोगरा. मोगऱ्याचा सुगंध वातावरण पवित्र करतो. शिवपूजेत हे फूल अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. ही फुले अर्पण केल्याने आनंद, प्रेम आणि कौटुंबिक सुख लाभते. सहावं फूल आहे कण्हेराचे फूल. कण्हेराची फुले अनेक शिवमंदिरात अर्पण केली जातात. कण्हेराचे फूल अर्पण केल्याने कोणतेही अडथळे येत असतील तर ते दूर होतात आणि शुभ फळ मिळते. सातवं फूल आहे कमळाचे फूल. कमळ हे पवित्रतेचे प्रतीक आहे. काही ठिकाणी पूजेत कमळ अर्पण केले जाते. कमळ अर्पण केल्याने आध्यात्मिक उन्नती लाभते. आठवं फूल आहे नागकेशर. नागकेशराचे फूल हे सुगंधी आणि पवित्र मानले जाते. यामुळे समृद्धी, शुभत्व आणि मानसिक स्थैर्य लाभते. 9 फूल आहे चाफा. चाफ्याचा सुगंध हा अत्यंत मनमोहक असतो. अनेक भक्त हे फूल शिवाला अर्पण करतात. 10वं फूल आहे परिजातकाचे फूल. त्यालाच हरसिंगार असे देखील म्हणतात. पारिजातकाची फुले सकाळी झाडाखाली पडलेली दिसतात. ती पवित्र मानली जातात. ही फुले अर्पण केल्याने पुण्यप्राप्ती होते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. आणि शेवटचं 11 नंबरचं फूल आहे ते म्हणजे बेलफूल. बेलाचे फूल हे भगवान शिवांना अत्यंत प्रिय मानले जाते. बेलपत्राबरोबरच बेलफूल अर्पण करणेही शुभ मानले जाते. बेलफूल अर्पण केल्याने शिवकृपा प्राप्त होऊन सुखसमृद्धी आणि मनोकामना पूर्ण होण्यासाठी अनेक भक्त श्रद्धेने हे फूल अर्पण करतात. फुले अर्पण करताना नेहमी ताजी आणि स्वच्छ फुले अर्पण करा. फुले भक्तिभावाने अर्पण करा. कोमेजलेली किंवा खराब झालेली फुले वापरू नयेत. शक्य असल्यास सकाळी पूजा करा. फुलांसोबतच बेलपत्र अर्पण करा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा श्रद्धेने जप करा. धार्मिक मान्यतेनुसार काही फुले भगवान शिवांना अत्यंत प्रिय आहेत, पण केतकीचं फूल म्हणजेच केवडा हा भगवान शिवांना पूजेमध्ये वापरला जात नाही, म्हणजेच अर्पण केला जात नाही. त्यामुळे शिवपूजेमध्ये केवड्याचं फूल अर्पण करू नये. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा.